आदिवासी समाज जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या होळीचा सण सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय। नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्यामध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी ही मोठ्या थाटात संपन्न झाली। या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आत येणाऱ्या 5 दिवस होळीची धूम पाहायला मिळेल। होलिका उत्सव हा आदिवासी जीवनातला सर्वात महत्त्वाचा सण। होलिका उत्सव हा आदिवासी जीवनातला सर्वात महत्त्वाचा सण। होळी साजरी करताना आदिवासी संस्कृतीत पुरुष महिला असा भेदाभेद नाही। गरीब श्रीमंताची आडकाठी तर मुळीच नाही। मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते। सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये राजवाडी होळी म्हणून लौकिक असलेल्या काठी संस्थांची होळी सालाबादाप्रमाणे मोठ्या धूमधडाक्यात साजरी होते। कुणालाही आमंत्रण दिलं जात नाही की कुणालाही मान सन्मान दिला जात नाही, तरी या काठीच्या होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव सामील झाले होते। सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर, मुख्य संचालक सुनील गावित। काठी हे अक्कलकोट तालुक्यामध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यामधलं आणि सातपुड्यामधलं चौथ्या रांगेतलं गाव आहे आणि काठी हे संस्थानिकांचं राजधानीचं गाव होतं आणि या ठिकाणी संस्थानक म्हणजे राजे जे होते, आदिवासी राजे, यांनी 1246 पासून होळी सण साजरा करायची सुरुवात केली होती। आता त्याला खूप वर्ष झाले। ही पारंपरिक होळी आहे, ज्या पद्धतीने सुरुवातीपासून माणूस हा पारंपरिक पद्धतीने आपल्याला जे कुदरतने किंवा निसर्गाने दिलेलं आहे त्याचे परतफेड म्हणून त्याचे उपकार आपल्यावर आहे म्हणून पालणी करतात आणि होळी माताला ते त्या ठिकाणी जाऊन त्याचे उपकार मानतात। अशा पद्धतीने हे वर्षानुवर्ष पिढ्या चालत आलेला हा होळीचा कार्यक्रम आहे। खरं म्हणजे आता तरी थोडीफार लाईटची सोय आहे। यापूर्वी तर लाईट पण नसायची, त्याच्यामुळे पुनवच्या उजाळामध्ये ही होळी साजरी करत होतो। यावेळीस बरेच अधिकारी पण येत होते, त्यावेळेस कलेक्टर, CO आणि इतर अधिकारी पण यायचे आणि खरं म्हणजे मला खंत वाटते की एवढा हा चांगला सण आहे, पण शासन याकडे इतकं दुर्लक्ष करतं की दरवर्षी आम्ही मागणी करतो की होळी उत्सवासाठी इथे प्रेक्षक गॅलरी पाहिजे, बाहेरून पर्यटन येतात, जिल्ह्यामधून लोक येतात, अधिकारी येतात, सगळे येतात, त्याने बसायची व्यवस्था आम्ही करू शकत नाही। ते साधारण आम्ही जे शॉपिंग आहे त्याच्यावर एक टेंट टाकतो आणि आलेल्या सगळे अधिकारी किंवा ज्यांना थोडंफार बसायची आम्ही व्यवस्था करू शकतो। पण एवढं जर म्हणणं आहे की एवढा मोठा चांगला सण उत्सव आहे तर शासनाने या ठिकाणी थोडीफार व्यवस्था केली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे आपण पर्यटन किंवा आलेले जे भाविक आहेत यांच्यासाठी व्यवस्था करू शकू। या ठिकाणी दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो। एका रात्रीसाठी या संपूर्ण महाराष्ट्र, MP, गुजरात, राजस्थान इथून तर लोक येतात, पण पुणे, मुंबई आणि इकडनं सुद्धा अभ्यास करण्याची बरीच मंडळी येते आणि त्यासाठी हा सण खूप महत्त्वाचा आहे।